तरी मी बोलते संजू राठोड बद्दल। जळगावच्या धनवड गावात जन्मलेला, संगीताची प्रचंड आवड असलेला, छोटे मोठे रॅप लिहिणारा एक अत्यंत लाजाळू मुलगा एके दिवशी अचानक म्युझिक मध्येच करिअर करायचं म्हणून आपल्या हातात सेकंड हँड लॅपटॉप घेऊन मुंबईत आला आणि तिथूनच सुरू झाला एमपॉपचा प्रवास। नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे। मे 2023 मध्ये आलेलं नऊवारी साडी हे त्याचं पहिलंच गाणं असं होतं ज्याला यूट्यूबवर तब्बल 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि हे गाणं प्रत्येक लग्नात वाजू लागलं। त्याच्या याच गाण्याला 14वा महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला आणि संजूला इंडस्ट्रीत पहिली ठोस ओळख मिळाली। 6 फेब्रुवारी 2024 ला रिलीज झालेलं संजूचं गुलाबी साडी हे गाणं काही महिन्यातच मिलियन व्ह्यूज आणि लाखो इंस्टाग्राम रील्समुळे सर्वाधिक स्क्रीन झालेलं आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकणारं पहिलं मराठी गाणं ठरलं। गुलाबी साडीवर अनेक सेलिब्रिटींनी रील्स केल्या। 3.7 मिलियन प्लस रील्सचा रेकॉर्डही झाला आणि मग संजू स्वतः सुपरस्टार सिंगर 3 यासारख्या शो मध्ये परफॉर्म करून पॅन इंडिया फेस झाला। 22 एप्रिल 2025 ला रिलीज झालेल्या शेकी शेकी हे गाणं फक्त 2 महिन्यात 150 मिलियन प्लस व्ह्यूज आणि संजूला बिगेस्ट मराठी सॉन्ग ऑफ 2025 अशी ओळख देणारे ठरलं आणि त्यातच त्याच्या सुंदरी सारख्या ट्रॅक्सने पुन्हा 100 मिलियन प्लस व्ह्यूज मिळवले। आता संजू 2025 मध्ये सर्वाधिक ऐकला जाणारा मराठी कलाकार बनलाय, कारण यूट्यूबवर त्याला लोकांनी 28 कोटीहून अधिक तास ऐकलंय। मराठी पॉपची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संजूने हे दाखवून दिलंय की टॅलेंट आणि सातत्याच्या जोरावर माणूस नक्कीच एका वेगळ्या पातळीवर स्वतःला सिद्ध करू शकतो। तुम्ही संजू राठोडची गाणी ऐकत असालच, तुम्हाला त्याची गाणी कशी वाटतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।